हाय गाईज, वेलकम टू प्रियंकाज आर्ट अँड क्राफ्ट. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोरमाळीच्या मण्यांचा सुंदर असा नेक पीस कसा बनवायचा ते पाहणार आहोत. तसेच सोबत त्याचे इयरिंगसुद्धा कसे बनवायचे ते पाहणार आहोत. अतिशय सुंदर आणि ट्रेंडी लुक तसेच युनिक डिझाईन असणारा हा चोकर आपण बनवणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला हा कसा बनवला ते समजेल. चला तर सुरुवात करूया हा चोकर बनवायला. हा चोकर बनवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला आयपिन्स लागणार आहेत आणि ह्या आयपिन्समध्ये आपण हा जो ढोलकी बीड तसेच याला आपण बोरमाळचा मणीसुद्धा म्हणतो तो इथे ओवून घेणार आहोत. आपण यामध्ये गोल्डन घुंगरू ओवून घेणार आहोत. गोल्डन घुंगरू जे आहे ते तुम्ही 5 ते 6 तुमच्या आवडीनुसार इथे ओवून घेऊ शकता. तर इथे आपण हे जे घुंगरू आहेत ते मेटलचे यूज केलेले आहेत. त्यानंतर वरील बाजूला जी पण आपली आयपिन राहिलेली आहे ती आपण इथे कट करून घेणार आहोत, जेणेकरून ती जास्त मोठी होऊ नये. आणि त्यानंतर प्लायरच्या साहाय्याने आपण याला गोल लूप बनवून घेणार आहोत आणि इथे आपण याला लॉक करून घेणार आहोत, जेणेकरून हे जे घुंगरू आहे ते इथे लॉक होतील. आणि बघा, जरा जरी गॅप राहिला तर याच्यामधून घुंगरू हे निसटून पडतात. त्याच्यामुळे व्यवस्थित आपल्याला इथे प्लायरने हे लॉक करून घ्यावे लागते. तर इथे आपण घट्ट व्यवस्थित प्लायरच्या साहाय्याने हे घुंगरू इथे लॉक करून घेतलेले आहेत आणि त्याच्यामुळे आपलं हे लटकन या बीड्सला खालच्या बाजूला तयार झालेले आहे. तर पण इथे लॉक करून घेतल्यानंतर आपले अशी लटकन इथे रेडी झालेले आहेत. अशा आपण तुम्हाला जेवढी पण या नेकलेसची लांबी हवी आहे त्याच्या अकॉर्डिंग हे बीड्स आपण बनवून घेणार आहोत. त्यानंतर 24 गेजची जी वायर आहे ती वायर आपण इथे घेतलेली आहे आणि त्या वायरला प्लायरच्या सहाय्याने एक गोल लूप बाजूने आपण तयार करून घेणार. अशा पद्धतीने आपण याला पीळ देऊन एक गोल लूप इथे तयार करून घेतलेले आहे. त्यानंतर एक्स्ट्राची जी छोटी वायर आहे ती सुद्धा आपण इथे कट करून घेणार आहोत. तसेच जो लूप आपण बनवलेले आहे त्यालासुद्धा प्लायरने गोलाकार देऊन घेणार आहोत. एक्स्ट्राची वायर आपण कटरने इथे कट करून घेणार आहोत आणि यामध्ये आपण जे रेडी केलेले लटकन आहे ते ओवून आपण याचा नेकलेस इथे तयार करणार आहोत. तर बघा, इथे आपण लूप रेडी केलेले आहे, त्याला व्यवस्थित गोल आकारही देऊन झालेला आहे. त्यानंतर या 24 गेजच्या वायरमध्ये आपण एक ग्लास बीड आणि त्यानंतर आपण तयार केलेले एक लटकन अशा पद्धतीने ओवून घेणार आहोत. तर इथे आपण एका बाजूने हे लूप बनवून घेतलेले आहे. त्यानंतर 2 mm गोल्डन बीड ओवून घेतलेला आहे. त्यानंतर एक 8 mm ग्लास बीड आणि त्यानंतर परत एकदा आपण 2 mm गोल्डन बीड इथे ओवून घेतलेला आहे. त्यानंतर आपण जे तयार केलेले छोटे लटकन होते ते इथे आपण ओवून घेतलेले आहेत. तर ते आपण आयपिन्समध्ये ओवून घेतल्यामुळे वरच्या बाजूला ते गोल छिद्रामधून आपण हे इथे ओवून घेत आहे. सेम याच पॅटर्नने आपल्याला इतरही सर्व बीड्स इथे अरेंज करून घ्यायचे आहेत. फक्त ओवण्याचे या टेक्निकमध्ये तुम्ही इथे दोरा पण यूज करू शकता, परंतु दोऱ्याने एवढे ताठी नेकलेस राहणार नाही, त्याच्यामुळे आपण इथे 24 गेजच्या वायरचा यूज केलेला आहे. तर सेम याच पद्धतीने आपण इतर बीड्स इथे अरेंज करून घेणार आहोत. तर इथे तुम्ही ढोलकी बीड्सच्या ऐवजी गोल बीड्सचा पण वापर करू शकता. तसेच जे ग्लास बीडचा रेड कलर यूज केलेला आहे तिथे तुम्ही तुमच्या आवडीचा कलर पण ग्लास बीडचा निवडू शकता. हे पूर्ण रेडी झाल्यानंतर बाजूला आपण अशा पद्धतीने प्लायरच्या साहाय्याने पकडून याला आणखीन एक गोल लूप इथे रेडी करून घेतलेले आहे. त्याला पण आपण व्यवस्थित प्लायरने गोल असा आकार इथे देऊन घेतलेला आहे. त्यानंतर एक्स्ट्राची जी वायर आहे 24 गेजची ती आपण इथे कटरने कट करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपला हा नेकलेस इथे रेडी झालेला आहे. त्यानंतर या नेकलेसला पाठीमागच्या बाजूने आपल्याला एक टसल इथे जोडून घ्यावा लागतो. तर तो जो गोंडा आहे तो आपण असा रेडीमेड अटॅचचा इथे यूज करणार आहोत, जेणेकरून आपल्याला इथे दोरा एकही ठिकाणी वापरावा लागलेला नाही. तर इथे आपण हा गोंडा पाठीमागील बाजूला हुकच्या साहाय्याने जोडून घेतलेला आहे. दोन्ही बाजूने हा गोंडा जोडून घेतल्यानंतर आपला हा नेकलेस इथे रेडी झालेला आहे. या नेकलेससोबत आपण इयरिंग पण बनवणार आहोत. तर इयरिंग कसे बनवायचे ते देखील आपण आता इथे पाहूया. हा अतिशय सुंदर आणि एलिगंट लुक दिसणारा नेकलेस आपला इथे रेडी झालेला आहे. तर तुम्ही तुमच्या साडीच्या कलर अकॉर्डिंग वेगवेगळ्या कलरमध्ये पण बनवू शकता. तसेच 2 लाईनचा सुद्धा हा नेकलेस तुम्ही बनवू शकता. त्यानंतर परत एकदा मी आयपिन इथे घेतलेली आहे. तर इथं आपण इयरिंग बनवत आहोत. त्याच्यासाठी आपण ग्लास बीड सुरुवातीला खालच्या बाजूला ओवून घेतलेला आहे. त्यानंतर वरील बाजूला एक ढोलकी बीड ओवून त्यानंतर त्यामध्ये आपण घुंगरू ओवून घेतलेले आहेत. गोल्डन घुंगरू ओवून झाल्यानंतर जी थोडीशी तार राहते ती आपण इथे प्लायरच्या साहाय्याने वाकून त्याला फोल्ड करून घेणार आहोत, जेणेकरून हे घुंगरू इथे पॅक होतील आणि व्यवस्थित अरेंज होतील. तर अशा पद्धतीने आपलं हे इयरिंग पण इथे अतिशय सोप्या पद्धतीने रेडी होणार आहे. त्यानंतर वरच्या बाजूला सुद्धा आपण याला इयरिंगचे हुक अटॅच करताना इयरिंगचे हुकचा जो गोल लूप आहे तो थोडासा असा मोठा करून घेणार आहोत प्लायरने आणि त्यानंतर यामध्ये आपण तयार केलेले इयरिंगचा जो गोल आहे तो इथे अरेंज करून घेणार आहोत. तर प्लायरच्या साहाय्याने अशा पद्धतीने आपण हे इथे जोडून घेतलेले आहे. त्यानंतर परत एकदा प्लायरने आपल्याला याला घट्ट अटॅच करून घ्यायचं आहे आणि पॅक करून घेतल्यामुळे हे आपलं इयरिंग इथे रेडी होणार आहे. अतिशय सुंदर आणि छोट्या साईजचं एलिगंट असं इयरिंग इथे रेडी झालेलं आहे. तर हे जे इयरिंग आहे ते तुम्ही ड्रेस तसेच साडी दोन्हीवरती यूज करू शकता. तसेच छोट्या मुलींसाठी सुद्धा अतिशय परफेक्ट असा हा नेकलेस आहे.
अतिशय सोप्या पद्धतीने आपण हा नेकलेस इथे बनवलेला आहे. हा तुम्हाला कसा वाटला तो तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच अशाच पद्धतीचे युनिक ज्वेलरी मेकिंग व्हिडिओ पाहण्यासाठी स्टे कनेक्टेड विथ प्रियंकाज आर्ट अँड क्राफ्ट. थँक्यू.